यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. एल निनोच्या अनुषंगाने आढावा. जिल्ह्यात मान्सून कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूरस्थितीत तसेच एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपाययोजना आखाव्यात असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत मान्सूनपूर्व तयारी आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवाडी, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजिता महापात्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणिचे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाब यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, महसूल उपविभागीय अधिकारी आणि अन्य संबंधित यंत्रणांचे क्षेत्रीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात पुरामुळे नियमित बाधित होणाऱ्या क्षेत्रात संरक्षक भिंत बांधावी. यंदाच्या अल निनोच्या स्थितीमुळे मान्सूनवर अनिष्ट परिणाम होऊन पावसाचे प्रमाण घटण्याची आणि असमान वितरणाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून संबंधित सर्व यंत्रणांच्या समन्वयाने मानव आणि जनावरे यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करायला हव्यात. आज जी आपत्ती विषयातली बैठक झाली त्याच्यामध्ये ही अडचण आली की टेंडर कोणी घेतलंच नाहीये. त्याच्यामध्ये कमिशनर महोदयांनी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना बोलवून सक्त ताकीद दिलेली की तुम्हाला नालेसफाई करावी लागेल आणि ते अन्य कामं तुम्हाला देताना विचार करेन. आणि दुसरं महत्त्वाचं त्यांनी केलं की सांगली महानगरपालिकेची नालासफाईची जेवढी यंत्रसामुग्री आहे ती सगळी नालासफाईकडे वळवली आहे. त्यातून येत्या आठवड्याभरामध्ये एकदम चित्र बदलेलं असं माझं मत आहे. मी स्वतः मॉनिटर करतो आहे आणि समजा असं वाटलं की याच्यामध्ये परंपरागत कॉन्ट्रॅक्टर नाहीच करणार तर मी त्याचा खर्चाचा अंदाज घेतला. मी प्रायव्हेट यंत्रणा वापरेन आणि त्यांना सांगेन की ठीक आहे मग यापुढे तुम्ही नालासफाईसाठी काही टेंडर भरू नका. पण त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्टरना आवाहन केल्यानंतर बरेचसे जण तयार झाले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.